नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ओबीसींचा महाराष्ट्रातला खरा टक्का किती या संदर्भात गेले अनेक वर्ष संघर्ष सुरू होता. 1931 पासून इंग्रजांच्या काळात झालेल्या जातीनिहाय जनगणनेच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे आकडे येत होते. जसा महाराष्ट्र बनला तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक जण आपल्या पद्धतीने या आकड्यांची मांडणी करत होता आणि त्याच आधारे ओबीसी हे आपण इतरांपेक्षा एकत्रितरित्या सर्वात जास्त आहोत, अर्थात बहुसंख्य आहोत असं सांगत होते. पण कागदावर त्याच्या संदर्भातली कुठलीच आकडेवारी अद्याप समोर आलेली नव्हती. हे सगळं सांगण्याचं कारण असं म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रात ओबीसींची आकडेवारी किती हे एका सरकार दरबारच्या कागदपत्रामध्ये नमूद झालेला आहे. याच संदर्भात जो अहवाल बांठी आयोगाच्या मार्फत राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थात गेल्या सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगण्यात आला तो बऱ्यापैकी खळबळजनक आहे. हा अहवाल ओबीसींची आकडेवारी 40 ते 43% आसपास असल्याचं सांगतोय. विविध ठिकाणी या आकडेवारीचा टक्का वर खाली होतोय. हा आकडेवारीचा टक्का गोळा करण्यापासून तो सादर करण्यापर्यंत वादग्रस्त जरी ठरला तरी आजच्या घडीला 43% ओबीसींची लोकसंख्या महाराष्ट्रात आहे हे एक वाक्य कागदावर नमूद झालेलं आहे. सुमारे 43% ओबीसी हे महाराष्ट्रात जर असतील आणि ते 2022 साली सांगितलं जात असेल तर ज्या वेळेला ओबीसींना 27% आरक्षण मिळालं तेव्हा ते 54% होते का? कारण आरक्षण हे लोकसंख्येच्या निम्म्या टक्केवारीनुसार दिलं जाण्याचं सूत्र आहे. जर समजा आरक्षण जेव्हा 27% दिलं गेलं तेव्हा ओबीसी 54% होते तर आता ते 40 ते 43% कसे झाले? इतर सगळ्यांची लोकसंख्या वाढत असताना ओबीसींची लोकसंख्या महाराष्ट्रात वाढली नाही यावर कोणाचा विश्वास बसेल? आणि ओबीसींची आकडेवारी ही कमी दाखवली गेली आहे का हा सवाल सुद्धा ओबीसी समाजात उपस्थित होतो आहे. ओबीसींची आकडेवारी कमी दाखवून लाभ कोणाचा होणार आहे? आणि जर समजा आजवर जितके ओबीसी आहेत असं समजलं जात होतं त्यापेक्षा प्रत्यक्षातला आताचा टक्का कमी होत असेल तर त्याचा परिणाम 27% ओबीसींच्या आरक्षणावर होणार आहे का? या अनुषंगाने आजची लक्षवेधीची चर्चा ओबीसींचा महाराष्ट्रात खरा टक्का किती? ओबीसींचा महाराष्ट्रातला खरा टक्का किती या अनुषंगाने चर्चेसाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या या भागातल्या मान्यवरांचे मी आपल्याला पटकन ओळख आणि परिचय करून देतो. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हरिभाऊ राठोड, आरक्षणाचे अभ्यासक, मराठा समन्वयक या नात्यानं आपल्यासोबत दोन मंडळी आहेत, आबासाहेब पाटील, दिलीप पाटील. आणि ही संपूर्ण लढाई ओबीसींची महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर सुद्धा दिशादर्शक पद्धतीनं ज्यांच्या याचिकेमुळे लढली गेली, ज्यांच्या याचिकेमुळे ओबीसी नक्की महाराष्ट्रात किती आहेत याचे काहीतरी आकडे कागदावर आले. 2022 साली ओबीसींच्या आजवरच्या चळवळीला ज्यांच्यामुळे निर्णायक वळण लागलं ते याचिकाकर्ता विकास गवळी आपल्या सोबत आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. माझा पहिला आणि थेट प्रश्न विकास गवळी यांना. विकास गवळी, आपण आजवर लढलेली लढाई एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. न्यायालयात याच्या पुढच्याही बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, बऱ्याचशा अजून गोष्टी राजकारणात होऊ घातलेल्या आहेत. पण आत्ताच्या घडीला जो तपशील तुमच्याकडे आहे तो आम्हालाही ऐकायचा आहे, आमच्या निमित्तानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आणि सगळा ओबीसी समाज नक्की जाणून घेऊ इच्छितो की बांठी आयोगानं त्यांच्या अहवालात ओबीसींच्या आकडेवारीबद्दल कोणी कसं काय मांडलेलं आहे हे तुमच्याकडून याच्यासाठी ऐकणं गरजेचं आहे. कारण माध्यमातून विविध प्रकारची आकडेवारी समोर येते. तुम्ही तपशीलवार शांतपणे या आकडेवारीचा खुलासा करा. बांठी आयोग महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या बाबतीत आकडेवारी निहाय काय म्हणतो?
सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद. 4 मार्च 2021 पासून तर आजपर्यंत सातत्यानं ज्या गोष्टींमध्ये आपण सातत्य ठेवलं, इतर चॅनल्सवर हे सातत्य पाहायला मिळालं नाही. ओबीसीचा विषय तळागाळापर्यंत नेण्यासाठी आणि झोपलेल्या शासनाला जाग करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं. याच्यासाठी आपल्याला मनापासून धन्यवाद. आणि या आमच्या याचिकेच्या माध्यमातून जी आम्ही न्यायालयीन लढाई लढली, परंतु ही लढाई कुठेतरी जनतेपर्यंत नेल्याशिवाय सरकारवर दबाव तयार होत नव्हता. हे दबाव तंत्र आपल्या माध्यमातून सरकारवर वेळोवेळी आल्या गेलं आणि त्याच्यामुळं आज सरकारला हे खरे आकडे समोर आणण्याचं काम पडलं. नाहीतर अनेक वर्षापासून ओबीसीवर सातत्यानं अन्याय चालू होता, तो कुठेतरी दूर होण्याचा मार्ग आता या ठिकाणी आपल्या माध्यमातून दिसतोय. धन्यवाद. तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय, सध्याच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी अतिशय आक्षेपार्ह आकडे या आयोगाच्या आकडेवारीमध्ये समोर आलेले आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या ज्या 27 महानगरपालिका आहेत त्यामध्ये ज्या ठिकाणी मला आक्षेप वाटतो की जसं उदाहरणार्थ बृहन्मुंबई जर घेतला आपण तर त्या ठिकाणी 27.7% ओबीसी दाखवलेले आहेत. आणि तेच जर तुम्ही त्याला लागून असलेल्या ठाणा ठिकाणी जर गेले त्या महानगरपालिकेमध्ये एकदम कमी म्हणजे 10%वर ओबीसीची संख्या आहे. त्याला लागूनच असलेला उल्हासनगर, त्या उल्हासनगरची संख्या ही 27% दर्शवलेली आहे. त्याला लागून असलेल्या वसई विरारची संख्या ही 28%. मग ठाण्याची 10.4% कशी काय? त्या ठिकाणी ओबीसी लोक राहायला गेलेच नाहीत का? हा सगळ्यात मोठा याच्यामधला महानगरपालिकेचा आकडेवारी मधला घोळ मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर आपण जर नगरपालिकांच्या ह्याच्यामध्ये आलो तर आता मला सिंधुदुर्ग, कोकण, नगर वगैरे या भागाचा तेवढा जास्त अभ्यास नाही, परंतु मी ज्या भागामध्ये राहतो, वाशिम, त्याच्यानंतर अकोला असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, या भागाचा मला बऱ्यापैकी अभ्यास आहे. आमच्या भागामध्ये बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग आता आपण जर यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये गेलो, आता हरिभाऊ राठोड साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचा तो नेटिव्ह जिल्हा आहे, ते सुद्धा या बाबतीत आपल्याला खात्रीपूर्वक माहिती देतील. वाशिम आणि पुसद उमरखेड असा मिळून हा लोकसभा मतदारसंघ होता आणि तो वसंतराव नाईक साहेबांनी त्या काळात तयार केला होता. त्या ठिकाणी बंजारा समाजाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग आता बंजारा समाज वगळता दुसरा समाज जर कोणता राहत असेल तर त्या ठिकाणी शेती करणारे, शेती म्हणजे कुणबी. मग आता मराठा समाज जो मॅक्झिमम या विदर्भामध्ये कुणबी सर्टिफिकेटच्या ह्याच्या खाली पूर्ण समाविष्ट झालेला आहे ओबीसी मध्ये, आणि उरलेला बंजारा समाज हा सुद्धा त्या ओबीसी मध्ये, म्हणजे आमच्या भागामध्ये जवळपास प्रमाण हे 70% ओबीसीचं असायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं तुमच्या माहितीसाठी सांगतो, वाशिम जिल्ह्यातली मंगरुळपीर या नगरपालिकेचं प्रमाण आहे 35.8%, जेव्हा की कुणबी समाज आणि बंजारा समाज हा या मंगरुळपीर शहरामध्ये असो का मंगरुळपीर तालुक्यामध्ये असो खूप मोठ्या प्रमाणात आहे. असं असताना तिथे 35.8%च आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त बंजारा समाज आणि कुणबी समाज जर कुठे राहत असेल तर तो पुसदला फक्त 20.4% ओबीसीची संख्या दर्शवली. आकडे पटण्यासारखे आहेत का? उमरखेड जर आपण घेतो तर उमरखेड भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बंजारा आणि मराठा म्हणजे कुणबी हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशा असताना त्या ठिकाणी सुद्धा ओबीसीची संख्या ही 23.4% आहे. आर्नी हा सुद्धा खूप मोठ्या संख्येने त्या परिसरामध्ये बंजारा आणि कुणबी यांचं वास्तव्य आहे, परंतु त्या ठिकाणी 36%. अमरावती विभागामध्ये जर आपण गेलो तर त्या ह्याच्यामध्ये चिखलदरा ही एक नगर, त्या ठिकाणची नगरपालिका आहे. तर त्या चिखलदरा भागामध्ये जर आपण पाहिलं तर 18.8% चिखलदऱ्याची संख्या दाखवली. त्या चिखलदऱ्यामध्ये आपण थोड्या वेळासाठी हा विषय समजू शकतो की त्या ठिकाणी आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी ओबीसीची संख्या कमी आहे. परंतु अचलपूरमध्ये जर आपण गेलो तर अचलपूरमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो तिथं खूप मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे. असं असताना तिथे फक्त 31% आहे. दर्यापूर हा जर भाग पाहिला तर त्या ठिकाणी 50-60% ओबीसी असायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी 39.6% ही संख्या दर्शवली.
आता वाशिम नगरपालिकेचा जर आपण विचार केला तर वाशिम नगरपालिकेमध्ये 48% संख्या दाखवली आणि त्याला लागूनच असलेला मंगरुळपीर आपण भाग जर घेतला तर त्या ठिकाणी 35%. मंगरुळपीर हा वाशिमच्या डाव्या साईडला आहे, त्या ठिकाणी 35%, वाशिमला 48% आणि 47% रिसोडलं. म्हणजे हे कुठं ताळमेळ येतोय? कारंजाला जर गेलो तर आपण त्या ठिकाणी 46%. हा इतका गोंधळ याच्यामध्ये झालेला दिसतोय. हे झालं फक्त आमच्या विदर्भातला विषय. तुम्हाला पुणा महानगरपालिकेचा मी आकडा सांगतो. पुणा महानगरपालिकेमध्ये 29.5% ओबीसीची संख्या आहे. आता 29.5% माझ्या माहितीप्रमाणे इतके कदाचित त्या ठिकाणी नसावेत, परंतु हे कसे काय आकडे त्या समोर आणले माहिती नाही. आणि पिंपरी चिंचवड 29.2, इतकं साम्य असायला पाहिजे का? पिंपरी चिंचवडमध्ये 29.2 आणि पुण्यामध्ये 29.5. म्हणजे कुठेतरी हे मॅनिप्युलेशन केल्यासारखं वाटतंय, अशी या ठिकाणी मला शंका यायला लागली. आता त्यानंतर मराठवाड्यामध्ये जर आपण गेलो तर बीड जिल्हा. विकासजी एकच मिनिट, आपण तपशीलवार सगळा डेटा देता आहात. विदर्भाचा तपशील आपण दिलात, त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातलाही आपण तपशील दिलात. एक पटकन आपल्याला काही चर्चेत पटापट मुद्दे घेऊन ही चर्चा प्रवाहीही ठेवायची आहे, त्यानिमित्तानं मी विचारतो, एक सर्वसाधारण महाराष्ट्राचं चित्र डोळ्यासमोर ठेवा आणि सरासरी नक्की किती येते ओबीसींची ती सांगा. ओबीसीची आकडेवारी या अहवालामध्ये कालपर्यंत 43% आकडे आमच्या समोर येत होते, परंतु आज ज्या वेळेला आम्ही पूर्ण डिटेल त्याचा स्टडी केला तर त्याच्यामध्ये 40% ओबीसीची संख्या दर्शवलेली आहे आणि आरक्षण देण्याची शिफारस ही आयोगानं 37% केली आहे. म्हणजे ह्या गोष्टी कुठेतरी अशी विसंगती असणाऱ्या आहेत. आयोगानं वास्तविक पाहता प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक व्यक्तीच्या, आम्ही ज्या वेळेला आयोगाकडे आमची बाजू मांडली त्यावेळेला लेखी दिलेलं आहे आम्ही त्यांना की विकास गवळीच्या घरी जर गेले तुम्ही तर विकास गवळी आणि विकास गवळीचा परिवार या प्रत्येकाचं तुम्ही शपथपत्र म्हणा किंवा एखादा फॉर्म म्हणा त्यांच्याकडनं भरून घेतला पाहिजे आणि त्या फॉर्म मध्ये विकास गवळी ओबीसी असतील, विकास गवळीच्या जर मराठा असतील तर ते वेगवेगळं तुम्ही त्याचं बायफर्केशन केलं पाहिजे. असं न करता गवळी आडनाव बघितलं आणि ओबीसी मध्ये टाकून दिलं. गवळी आडनाव बिलकुल आपण त्याच्यावर येऊच. मात्र आत्ताच्या घडीला चर्चेत एक महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात, विकास गवळी. सगळे तपशीलवार आकडे पण आपण आमच्या समोर ठेवलेले आहेत, प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. 40% जवळपास ओबीसींची संख्या, लोकसंख्या आहे आणि 37% आरक्षण हे प्रस्तावित आहे. गणितच बसताना दिसत नाहीये. विकास गवळी बरोबर आहे, 40% लोकसंख्येला 37% आरक्षण, हे कसं काय गणित असू शकतं? रिकमेंडेशन मध्ये त्यांनी 37% म्हटलेलं आहे आणि लोकसंख्या दर्शवताना 40% दर्शवली. बिलकुल. आता याच्यावर पटकन आपण आपल्यासोबत असलेल्या इतर मान्यवरांना टप्प्याटप्प्यानं बोलतं करूयात. माझा पहिला प्रश्न पटकन आबासाहेब पाटील यांना असेल. आबासाहेब पाटील, आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं गणित डोळ्यासमोर ठेवलं असेल, तुम्हाला आठवत असेल की 16% आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा मराठ्यांच्या बाबत सातत्यानं होत होती आणि ती मुळात 18% होती, नंतर त्यातले 2% कमी झाले वगैरे वगैरे, असे वेगळे वेगळे टप्पे आहेत. पण ज्या पद्धतीनं जितकी लोकसंख्या त्याच्या निम्म्या टक्क्याचं आरक्षण असं सूत्र सांगितलं गेलं, मग इथे बांठी आयोगाकडून 40% ओबीसी असताना 37% आरक्षण देण्याचा प्रस्ताव हे काय सुचवतोय, तो तुम्हाला मान्य आहे का? आबा पाटील, आबासाहेब आपला आवाज बंद झालाय, आपण आपल्याकडून माईक अनम्यूट करा आणि बोलायला सुरुवात करा. तुम्ही जे बोलताय ते आपल्यापर्यंत, प्रेक्षकांपर्यंत येत नाहीये. बोला सर. आता विकास गवळींनी जे मुद्दे मांडले त्या अनुषंगाने मी आपल्याशी बोलणार आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये ओबीसीची संख्या ही वेगवेगळ्या पद्धतीने आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर 9/4/1965 साली जो सामान्य प्रशासन विभागाचा GR आहे त्याच्यामध्ये जे आरक्षण दिलं होतं त्यावेळेला अनुसूचित जाती जमाती, बौद्ध धर्म स्वीकारलेले व्यक्ती असे 13%, अनुसूचित जमाती 7%, विमुक्त जाती व भटक्या जमाती 4% आणि इतर मागासवर्गीय ओबीसी यांना 10% आरक्षण दिलं होतं. म्हणजे टोटल 34% आरक्षण या महाराष्ट्रात लागू झालं होतं आणि त्याच्यानंतर हे आरक्षण वाढवण्याचं काम आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं आणि हे करत असताना हे महाराष्ट्रातल्या राज्य सरकार आणि शासनाला की अद्यापर्यंत माहितच नाही की महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या जाती किती, आयोगालाच माहिती नाहीत
हे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला विचारलं गेलं, शासनाकडनं अफिडेव्हिट सादर करण्यात आलं की आमच्याकडे आकडेवारी नाही, आमच्याकडे इम्पिरिकल डाटा नाही, आमच्याकडे ओबीसीची संख्या नाही, असं असताना मग ही आकडेवारी आली कुठून? हा सगळ्यात मोठा आमचा प्रश्न आहे या आयोगाला, शासनाला आणि सरकारला. आता जो बांती आयोग आणला, आता विकास गवळींनी सांगितलं विदर्भातला विषय, तर मी आपल्याला मराठवाड्याकडे घेऊन जातो, पश्चिम महाराष्ट्राकडे नेतो आणि कोकणात नेतो. जर तुम्ही कोल्हापूर, सांगली, सातारा भागात जर आले तर इथं मराठा बहुल जवळ 90% गावं ही सगळी मराठा बहुल आहेत. प्रत्येक गावात 2-3% सुद्धा ओबीसीची संख्या, जी 12 बलुतेदार आहेत ह्याची 1-2 घरं, अशा पद्धतीने सगळं वास्तव्य आहे. जी. आणि साताऱ्यात गेलं तर कुठेतरी मध्ये मसवडमध्ये गेलं तर धनगर समाज त्या ठिकाणी आला, तो सुद्धा एनटी मध्ये गेलेला आहे. बर. म्हणजे हा जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यातला, हा इथं केवळ 4-5% ओबीसीकडे ह्या भागात तुम्हाला भेटणार. मराठवाड्यात गेलं तर तिथं सुद्धा जिल्हाने आहे, तालुकाने आहे, तिथं वेगवेगळी संख्या आहे. आणि ही जी सगळी आकडेवारी आहे की ज्या वेळेला 1965चा जो निर्णय बघितला तर 20% ओबीसींना 10% आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 20% ओबीसी होते, आता ते वाढवून त्याला 40% केले. मग इतरांची संख्या वाढली नाही का? मग 13% आरक्षण एससी एसटीचं आहे, ते तसंच ठेवलंय. 7 एसटी वाल्यांचं आहे, तसंच ठेवलेलं आहे. मग ओबीसीची संख्या वाढली, मग इतर बिलकुल का बरं याची वाढ होणार नाही का? बिलकुल. हा मुद्दाही आपण उपस्थित केला. ओबीसी कमी झाले, वाढले, नक्की काय झालं हाही मुद्दा आहे. इतर समाज सुद्धा कमी झाले, वाढले, हाही मुद्दा आहे. आरक्षण अभ्यासक आपल्यासोबत हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ, पूर्ण वेळ आपण कृपया समोर पाहावं अशी एक नम्र विनंती आहे आपल्याला. आता या घडीला टक्क्याची चर्चा आहे. ओबीसी 40% आहेत, हे कोणी मान्य करायचं? ओबीसी ते मान्य करतील का? मराठा किती आहेत याची चर्चा स्वतंत्रपणे होऊ शकते. पण मग गेल्या काळात ओबीसी 20 ते 40% झाले आहेत की 54 ते 40% झाले आहेत, आणि आरक्षणाचा टक्का किती असावा याबद्दलही आपलं मत. हे बघा, इम्पेरिकल डाटा याचा अर्थ कसा आहे की ओबीसीची खरे आकडेवारी किती, म्हणजे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे खरा टक्का किती, हे याच्यासाठीच बांटी आयोगाने नेमलं होतं. परंतु आपल्या सरकारला किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना हे कळलंच नाही की इम्पेरिकल डाटा म्हणजे काय, आणि इम्पेरिकल डाटा साठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं हे मी पुढे तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो. इम्पेरिकल डाटा म्हणजे आजच्या घडीला हवी ती माहिती तज्ज्ञांकडून अचूकपणे मतदारसंघ वाईज सायंटिफिकली मिळवणे, म्हणजे कुठलीही चूक न करता तज्ज्ञांकडून, स्वतंत्र आयोगाकडून. आणि त्यासाठी सरकार म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला डाऊट होतं की हे सरकार लबाडी करतील, हे लोक लबाडी करतील, खोटे आकडे दाखल करतील, म्हणून स्वतंत्र आणि तज्ज्ञांचा आयोग असं सांगितलंय. त्याला ट्रिपल टेस्ट असं नाव दिलं. ट्रिपल टेस्ट करा म्हणजे काय की स्वतंत्र आयोग नेमा आणि तज्ज्ञांचा आयोग नेमा, आणि त्या आयोगाकडनं ही जी टक्केवारी आहे आणि सायंटिफिकली मी सांगितलं तसं हवी ती माहिती. आता हवी ती माहिती म्हणजे काय, नेमकं सर्वोच्च न्यायालयाला काय पाहिजे होतं? सर्वोच्च न्यायालयाला ओबीसीची टक्केवारी किती आहे हेच पाहिजे होतं, दुसरं काही नाही. कारण याचा संबंध कुठे आहे की मुळात ही केस उभी कशी राहिली की आपल्या देशामध्ये जेव्हा ओबीसीना म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं आरक्षण देण्यात आलं तेव्हा घटनादुरुस्ती करण्यात आली आणि अनुच्छेद 243 मध्ये अशी तरतूद करण्यात आली की लोकसंख्येच्या अनुपाताने यांना ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण असेल. जी, पण हरिभाऊ थोडंसं आता जी ताजी माहिती समोर आली आहे त्याच्या अनुषंगानेही तुमचं मत अपेक्षित करत होतो. ही 40%ची आकडेवारी मान्य करायची आहे का? आणि 27% आरक्षण हे 40%च्या आधारावर कसं असू शकतं? जर 40% लोकसंख्या असेल तर आरक्षण किती टक्के आणि 37% आरक्षणाची शिफारस कशी काय होऊ शकते? काही टायपिकल मिस्टेक असेल, असं होऊ शकत नाही.
त्यांनी जे कॅल्क्युलेशन केलं ते बरोबरच आहे. कॅल्क्युलेशन एखाद्या ठिकाणी टायपिंग मिस्टेक असेल ते सोडा, तो विषय नाही. आणि हरिभाऊ इथेच तर मग सगळ्यात पहिला मुद्दा येतो. सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या अहवालात टायपिंग मिस्टेक हा तर जास्तच गंभीर मुद्दा झाला. विकास गवळी हे पटणार आहे? नाही, एखाद्या ठिकाणी अशी टायपिंग मिस्टेक असेल ऐका जी, पण हरिभाऊ टायपिंग मिस्टेक सर्वोच्च न्यायालयात देत असलेल्या अहवालात असणं हा विषय गंभीर नाही का? विकास गवळी पटकन याच्यावर एकदा 30 सेकंदात. हा सर्वोच्च न्यायालयामध्ये ऍफिडेव्हिटद्वारे अहवाल सादर केला. बिलकुल. आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीची टायपिंग मिस्टेक करणं आणि ती या एवढ्या मोठ्या स्वतंत्र समर्पित आयोगाच्या लोकांकडनं, की आता ज्यांनी संपूर्ण राज्य सांभाळणं, संपूर्ण देशाची ज्यांनी जनगणनेची कामं केली, अशा लोकांच्या हातून एवढी मोठी चूक मला नाही वाटत की ती बिलकुल. आपल्याला माहिती असेल जयंतकुमार बांठिया हे देशाचे गृहसचिव राहिलेले आहेत. त्यांनी देशाच्या जनगणनेचं काम आपल्या नजरेखालून घातलेलं आहे. असा माणूस हा टायपिंग मिस्टेक करू शकतो? हरिभाऊ याच्यावर पटकन कोणाचा विश्वास बसणार नाही. एक पटकन मुद्दा पुढे घेतो. तुम्ही जो थोड्या वेळापूर्वी मुद्दा उपस्थित करत आहात की 40% आकडेवारी खरी असू शकते, आरक्षणाच्या संदर्भातले काय मुद्दे, त्याच्यावर आबा पाटलांना उत्तर द्यायचे आणि दिलीप पाटीलही बोलणार आहेत. पहिल्यांदा आबा पाटील, आपण आबासाहेब बोलणार आहात, आपल्यासाठी 1 मिनिट आहे. प्रसादजी, आता हरिभाऊनी सांगितलं 40%चा विषय. 40% ही कुठेही राज्यात आकडेवारी होऊ शकत नाही. मी मागाशी सांगितलं जिल्हा न्याय आकडेवारी ही वेगवेगळी असणार आहे. आम्ही सुरुवातीपासून आक्षेप हाच घेतलेला आहे की सगळ्यात पहिले सुप्रीम कोर्टाने जो ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे त्याच्यामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षणातलं मागासले पण सिद्ध करा, परंतु त्याच्यातलं मागासले पण सिद्ध करायचे आहे तुम्हाला. मग आता जेवढ्या किती जातीची यादी आबासाहेब, एकच मिनिट. आबासाहेब, आपण हा मुद्दा वारंवार मांडता आहात की 40% हे ओबीसी महाराष्ट्रात असूच शकत नाही. तुमच्या लेखी किती असतील? कारण हा आकडा किती नक्की आहे यावरचा वाद सुरू झालाय. विकास गवळी यांनाही दिलेली आकडेवारी पटत नाहीये. हरिभाऊ काही अंशी होय नाही या परिस्थितीत आहेत. तुम्ही म्हणता 40% ओबीसी असू शकत नाही. किती आहेत? 1905 ज्या वेळेला तो निर्णय झाला त्यावेळेला 20% ओबीसीला 10% दिलं आणि पुन्हा 4% वाढवून दिलं तर 14% ओबीसी झालेले आहेत. हे 1980 सालाला. म्हणजे एकत्रित जवळपास आता मागच्या जनगणनेच्या आधाराचा विषय घेतला तर 28% ओबीसी हे महाराष्ट्रामध्ये सगळ्या विभागातून होऊ शकतात. ह्याच्या पलीकडे कॅल्क्युलेशन होत नाही. ह्यांनी दाबून, खोटं बोलून, रेटून, वडट्टीवार, भुजबळ आणि राष्ट्रवादीचे काही हरिभाऊंना मुद्दा पटत नाही असं दिसतंय. हरिभाऊंना मुद्दा पटत नाहीये. याच्या पाठीमागे शरद पवार साहेब आहेत. या सगळ्या लोकांनी राज्यामध्ये ओबीसीचं एक वातावरण तयार करण्याचं काम चालू केलेलं. 52%, 54% तुमच्या तोंडाला येईल ते तुम्ही बोलता. शेअर काढले ते काय मूर्ख लोक होते का? इथे थोडासा नेटवर्कचा घोळ होताना दिसतोय. आबासाहेब पाटील, आपलाही आवाज ये जा करतोय. हरिभाऊंची फ्रेम सुद्धा गडबडली आहे. पटकन दिलीप पाटलांना बोलतं करतोय. या निमित्तानं दिलीप पाटील, आपण आपलं मत मांडावं. आता 40%चा आकडा समोर आलाय. 40 ते 43%च्या आसपासची आकडेवारी ओबीसींच्या बाबतीतली मवियाच्या सरकारच्या कार्यकाळात तयार झालेल्या अहवालात समोर आलेली आहे. बोला दिलीप पाटील. पहिली गोष्ट लक्षात घ्या की आता जो इम्पिरिकल डाटा आहे तो तंतोतंत म्हणजे वस्तुनिष्ठ डाटा देणं हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे. आणि महत्वाचं असं आहे की त्यातून जे आता सांगितलं, मगाशी गवळी साहेबांनी सांगितलं की मुंबईमध्ये काहीतरी 27-28% दाखवलं गेलं. अहो, मुंबईमध्ये मराठा टक्काच तेवढा नाही आहे आणि मराठी टक्का नाही आहे, त्यात तुम्ही ओबीसी एवढं घातलं म्हणजे हे डाटा जे आहे ते एकदम चुकीचं आहे. आता महत्वाचं आता हे आहे की त्यावर हे करण्यापेक्षा 40% आली फिगर, 40% फिगर क्षणभर आपण म्हणूया की त्याला ओके आहे. तर आरक्षण 40च्या हिशोबानं कायद्यानुसार 20% मिळायला पाहिजे. हे 37% कसं काय केलं? एवढी मोठी मिस्टेक प्रिंटिंग कशी काय झाली? मग प्रिंटिंग मिस्टेक 40%चे का 37%चे हे पहिला सांगायला पाहिजे, नंबर 1. दुसरी गोष्ट जी मगाशी तुम्ही आबासाहेबांना विचारलेला प्रश्नाचं मी उत्तर देतो की टोटल जे आतापर्यंत केंद्राचा असू दे किंवा 2018ला जे काही केंद्र सरकारनं जे डेटा गोळा केला किंवा सामाजिक न्याय विभागाचा आहे केंद्राचा आणि राज्याचा, जे 34% आहे,
या 34% जे कुणबी आहेत 12% हे वजा केलं पाहिजे आणि ते जर काढलं तर साधारण आबासाहेब म्हणल्यासारखं 22% आसपास येतंय आणि 22% हा ओबीसी समाज हे महाराष्ट्रात आहे. आतापर्यंत ओबीसीचा कुठलाही सर्वे व्यवस्थित झालेला नाही, कुठलाही कायदेशीर सर्वे नाही. आपण पहिल्यांदा ज्यावेळी हे केलं त्यावेळीच सांगितलं की ऑन पेपर हे पहिला येते आणि जे पहिल्यांदा ऑन पेपर आले तेच चुकीचं आहे आणि त्यामध्ये देखील प्रूव्ह झालंय की ओबीसी कुठेही 40% पुढे जात नाही. तर आता वेळ आलेली आहे की ह्या 40% आतलं जे 6% एक्स्ट्रा आहे जे आम्ही प्रूव्ह करतोय. कारण मराठा समाजाचं बघायला गेलं जी दिलीप पाटील मग आता पुढचा मुद्दा आपल्यासाठी घेतो. दिलीप पाटील मग पुढचा मुद्दा आपल्यासाठी घेतो. आपण असं सांगता आहात की ओबीसीची आकडेवारी 22%च्या पुढे काही जात नाही. मग ओबीसीची आकडेवारी कागदावर 40% कुठल्या हेतून आली असेल आणि त्यात 37% आरक्षणाचा प्रस्ताव कुठून आला असेल? याच्या मागची राजकीय गणितं काय आहेत ती तुम्ही समजावता आली तुमच्याकडून तर फार बरं होईल. महत्वाचं असं आहे की ज्यावेळी जुळवाजुळव ज्याला म्हणतात की आता या ठिकाणी ज्यावेळी जुळवाजुळव होत नाही, आकड्याची जुळवाजुळव होत नाही, त्यावेळी जवळपास आणायला पाहिजे. ज्यावेळी हा डाटा गोळा करत असताना त्यांना लक्षात आलं की हे पर्सेंटेज फारच खाली येतंय, त्यावेळी त्यांनी काहीतरी टूम काढली की आडनावाच्या दृष्टीनं चुकायला लागलं, हे चुकायला लागलं म्हणून. कारण ह्यापूर्वीचा एक सर्वे आला की त्या सर्वेमध्ये 34% आला, त्यामुळे सगळे नेते एकदम हडबडले आणि त्यानंतर हे फॅब्रिकेटेड फिगर आणली की ती फिगर आली ती 40%च्या पुढे जातच नाही म्हणल्यानंतर सरळ दिशाभूल म्हणून ही 34%ची फिगर आणली. आणि महत्वाचं आपल्याला एक महत्वाचं सांगायचं यातलं कायदेशीर की मराठा समाजाचं 32 ते 34% हे हायकोर्टानं पण मंजूर केलंय. गायकवाड आयोगाचा जो रिपोर्ट आहे त्यात मराठा समाज जो आहे तो मंजूर केला आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये टक्केवारी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय. ठीक आहे. मला आता पटकन एक संधी आबासाहेब पाटील आणि त्याच्याच बरोबर हरिभाऊ राठोड दोघांना देणार आहे. आबासाहेब पाटील, हरिभाऊ राठोड, आपण दोघंही या मुद्द्यावर टप्प्याटप्प्याने बोलणार आहात. सार्वजनिकरित्या चर्चा करतो याचा सामाजिक थोडा भान ठेवा. तुम्ही भान असू द्या. अहो 25% नुसतं ओबीसी आहे, सॉरी 25% तर भटके विमुक्त आहे, ओबीसी तर बाजूला राहिले. हो देवा तू काय सांगता? आणि अशा पद्धतीने हे वेगवेगळे फिगर आणू नका. महत्वाचं आता लक्षात घ्या. अहो 25% भटक्या हे जे आहे तुम्हाला लक्षात घ्या ते 25% नाही, ते टोटल 6% वाढवून दिलेली फिगर आहे ती 10% पुढे जात नाही. मराठा समाज 10%च्या आत आहे. मी अनेक वेळा सांगितलं तुम्हाला. मराठा समाज 34% आहे. हायकोर्टाच्या ह्याच्यात सुप्रीम कोर्टात प्रूव्ह झाले. तुमचा कुठे डाटा? आम्ही मी तुम्हाला विचारतो करा असं म्हणतोय ना, तसा मराठाची जनगणना करा अशी मागणी करा. तुम्ही आहे का हिंमत? करा. आम्ही मागणी करतो, आता मागणी करतो की जनगणना करा ना. मागणी करा, लगेच करू आपण. 4 दिवस लगेच करू. ठीक आहे, लगेच आपण संयुक्तरित्या मागणी करू. दिलीप पाटील आणि हरिभाऊ राठोड चर्चेत हस्तक्षेप करतोय. आबा पाटलांना पटकन बोलण्याची संधी देतो. आबासाहेब पाटील, आकडेवारीचा हा घोळ राजकीय हेतून प्रेरित वाटतोय आणि वाटत असेल तर कोण याच्या मागे आहे? आबा पाटील, आवाज आलाय का माझा? आबासाहेब पाटील बोलतात, माझा प्रश्न पोहोचलाय, वेळेची मर्यादा आहे आबा आपल्याला. हा परत एकदा विचारा, प्रश्न सांगा मला. आवाज आकडेवारीचा हा घोळ हा ओबीसीच्या बाबतीत राजकीय हेतून घातला गेला असेल तर त्यामागे आहे कोण? मुळात ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मी अनेक वेळा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मांडलेलं आहे. हे जे सगळा राजकीय घोळ घालणारे ह्याचे करते धरते छगन भुजबळ, त्याच्यानंतर आता आलेले वडेट्टीवार आणि त्यांनी हे काय अभ्यासक तयार केले, ते हरी नरके, श्रावण देवरे, हरिभाऊ राठोड असे काय अभ्यासक तयार केलेले आहेत आणि संपूर्ण राज्यात देशाची जी 27% आरक्षणाची, देशामध्ये 27% आरक्षण ते महाराष्ट्रात लागू केलं. हा पहिला मुद्दा लक्षात मिळालेला नाही. तर देशातले जे 27% ते आम्हाला इथं द्या आणि त्याच्यावरनं हिने 10% वरती ते 32% पर्यंत नेलं. हा मुद्दा लक्षात घ्या
की त्याच्यामध्ये फक्त ऍडिशनल वाढले कुठले ठीक. विमुक्त जाती जमाती याचे 4% आरक्षणावर 6% केलं, एवढीच वाढ त्याच्यामध्ये झाली. आणि बाकीचे जे 10% ओबीसीचं आरक्षण होतं ते पुन्हा वाढवत केलं ते ठीक 16% आहे. हरिभाऊ वेळेची मर्यादा आहे. हरिभाऊ वेळेची मर्यादा आहे. मला आपल्याला हस्तक्षेप यासाठी करावा लागतोय. एक छोटीशी विश्रांती चर्चेत अत्यंत गरजेची आहे. त्यानिमित्तानं पटकन आपण लक्षवेधीच्या या भागातली चर्चा इथे थांबवतोय. आपण लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. कुठेही जाऊ नका. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.